नमस्कार मित्रांनो, आजकालच्या या युगामध्ये ना भौतिक संभ्रम आपल्या डोक्यामध्ये असतात व्यवसाय संदर्भातच्या. जसं की मिथ्स त्याला आपण म्हणू शकतो. मिथ्स म्हणजे संभ्रम, भ्रम म्हणू शकतो. ठीक आहे. एक गोड गैरसमज, एक कडू गैरसमज म्हणू शकतो आपण त्याला. जसं की आपण आहोत, जसं की मी मी आहोत, माझे आई-वडील आहेत, त्यांचे आई-वडील आहेत, त्यांचे आई-वडील आहेत. अशी ही नातेसंबंधाची एक साखळी आपण प्रत्येकाशी एकमेकांशी जुळलेलो आहोत. ठीक आहे. माझे काही रिलेटिव्हज आहेत. ही एक चेन सिस्टम झाली. ठीक आहे. त्यानंतर माझे बॉस आहेत. जसं की मी आहे, माझा टीम लीडर आहे. त्यानंतर माझे बॉस आहेत. बॉसच्या वरती त्यांचाही मॅनेजर आहे. ठीक आहे ना. जे काही ही आहे, ही एक साखळी झाली, ही एक चेन झाली. ठीक आहे. त्यानंतर बिझनेसमध्येही तसंच असतं. जसं की मॅनेजर आहे, ठीक आहे. असिस्टंट मॅनेजर आहे किंवा सुपरवायझर आहे, असिस्टंट सुपरवायझर आहे. त्यानंतर जे काही प्रिफर्ड कस्टमर आहे, फर्स्ट लेव्हल आहे. जसं ही मल्टी लेव्हल मार्केटिंग आहे. ठीक आहे. हा बिझनेस जो आहे ना, मल्टी लेव्हल मार्केटिंगचा आहे. म्हणजे तुमची लेव्हल आहे. पण लोकांचा गैरसमज काय, ही चेन सिस्टम आहे. ठीक आहे. चेन सिस्टम किंवा नेटवर्क मार्केटिंग आहे. तुम्हाला तुमचं नेटवर्क पसरवायचं आहे. लेफ्ट अँड राइट, बायनॅक्युलर जे काही सिस्टम, जे काही गोष्टी आहेत, कन्सेप्ट्स आहेत. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. ठीक आहे. आपण जो बिझनेस करतोय, त्या बिझनेसमध्ये काय काय गोष्टी आहेत ते तुम्हाला तुमच्या समजून घेतल्या पाहिजे. याचा मार्केटिंग प्लॅन एवढा जबरदस्त आहे. मल्टी लेव्हल मार्केटिंग म्हणजे काय, तुम्हाला तुमची टीम बिल्ड करायची, जॉईनिंग करायची, रिक्रुटमेंट करायचं किंवा प्रोडक्ट रिटेल करायचे. ठीक आहे. त्यानंतर नेटवर्क मार्केटिंग आहे, हा एक शब्द आहे त्यासाठी. त्यानंतर चेन सिस्टम आहे, हा लोकांनी दिलेला याचा जी नेटवर्क मार्केटिंगला बदनाम करण्यासाठी हा जो शब्द नवीन शोधून काढलेला आहे, चेन सिस्टम. कारण आधीच्या काळात अशी काही बिझनेस कन्सेप्ट होत्या, त्या काही सक्सेसफुल नाही झाल्या किंवा काही लोक लोक तुम्हाला फसवतात किंवा तुमच्याकडून पैसे घेतात. ठीक आहे. कारण इंडियन गव्हर्नमेंट तुम्हाला काय सांगतं की गेल्या 6 ते 7 महिने तुम्हाला तुमच्या कॉलवर रेकॉर्डिंग ऐकवली जात होती. नरेंद्र मोदीजी किंवा बाकीचे काही जे काही गोष्टी रेकॉर्डिंग्ज आहेत, कॉल रेकॉर्डिंग्स, त्या तुम्हाला ऐकवल्या जात होत्या की तुम्हाला कोणी बिलचा मेसेज पाठवला किंवा कोणी पैसे घेतले, ओ टी पी मागितला, बँक डिटेल्स मागितले किंवा पासवर्ड मागितले, पिन मागितला, ए टी एम वगैरे बाकी सगळ्या गोष्टींचा, तर तुम्ही पटकन कोणाला हे देऊन बसता. सो टाळी एका हाताने वाजत नाही, टाळी दोन्ही हाताने वाजते. जसे लोक चोर लुटारू बसलेले आहेत मार्केटमध्ये तुम्हाला ठगण्यासाठी किंवा फसवण्यासाठी, तुम्ही तुमचं बुद्धी हरपून, तुम्ही भान हरपून, तुम्ही त्यांचे स्वतःचे काही डिटेल्स आहे, पर्सनल डिटेल्स त्यांना देऊन टाकता आणि तुमच्यासोबत फ्रॉड होतो. त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत ना, बदनाम झालेल्या आहेत या गोष्टींमुळे, की जसं काही चेन सिस्टम आहे, प्रोडक्ट विकणं आहे. ठीक आहे. जे काही झिंगाट आहे डोक्याच्या मागे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी या शब्दामुळे बदनाम झालेले आहेत. ठीक आहे. डिजिटल मार्केटिंग आहे, म्हणजे ऑनलाईन बिझनेस, ऑफलाईन बिझनेस, वर्क फ्रॉम होम, एक मोठा एक कन्सेप्ट आहे वर्क फ्रॉम होम. ठीक आहे. घरी बसून तुम्ही जे काही हाऊसवाईफ्स आहेत किंवा स्टुडंट्स आहेत किंवा जॉब करणारी सुद्धा लोक यामध्ये फसले जातात. वर्क फ्रॉम होम आहे, असं आहे, तसं आहे. सो या ज्या गोष्टी आहेत ना, सगळ्या एकमेकांशी लिंक्ड आहेत. ठीक आहे. चेन सिस्टीम, या सगळ्या गोष्टी बदनाम केल्यात त्या लोकांनी. त्या सगळ्या गोष्टी फेक आहेत. ठीक आहे. काही प्रत्येक नेटवर्क मार्केटिंग किंवा प्रत्येक डिजिटल मार्केटिंग, मल्टीलेव्हल मार्केटिंग जो बिझनेस आहे ना, तो सक्सेसफुल होतोच असं नाही. पण आपण ज्या लेव्हलवर काम करतो आपण त्याचा स्टडी करावा, कंपनीची पॉलिसी वाचावी, एक्झॅक्टली मार्केटिंग प्लॅन काय आहे, प्रोडक्ट्स काय आहेत, प्रोडक्ट इफेक्टिव्ह आहेत की नाही, मार्केटिंग प्लॅन त्याचा खूप चांगला आहे की नाही, ह्याचा आपण सर्च करावं, अभ्यास करावा. त्यानंतर त्यामध्ये तुम्ही जॉईन होऊन जे काही तुमचं कार्य सुरू करू शकता आणि त्यामध्ये यश मिळू शकता.